हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी निघाली आहे जॉबवरनं घरी जाण्यासाठी. रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत. थोडीशी ट्रॅफिक आहे रस्त्यामध्ये, त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं दुसऱ्या रस्त्याने चाललेलो आहोत. आणि जाता जाता आम्हाला थोडीशी भाजी वगैरे पण घ्यायची होती. तर ह्या रस्त्याने भाजी वगैरे सगळं असतात, भाजी लागते आणि त्या साईडने पूर्ण ट्रॅफिक आहे. तर म्हणून आम्ही आता जाता जाता भाजी वगैरे काहीतरी बघतो, कारण उद्याच्या टिफिनची पण तयारी आजच करायची आहे. तर चला बघूया काय भाजी भेटते ती. भाजी वगैरे घेण्यासाठी आलेलो इथे. सकाळच्या डब्याची भाजी. तर आता आली आहे मी घरी. आता आली आहे मी घरी. घरी आली आहे. चला आता संकल्प आणि कार्तिक आहे इथेच. थोडंसं बसूया, 2 मिनटं त्यांच्यासोबत बोलूया. मस्त संकल्पसोबत थोडंसं 2 मिनटं गप्पा मारूया. दिवसभर त्याने काय काय केलं. काय रे बाबड्या? पहिले उठलो, परत झोपलो. पहिलं उठलो आणि परत झोपलो. अच्छा, आपलं दुसरं काही कामच नाही सध्या ना. वापस 12ला नाही 11:30ला उठलो. फोन देऊन बघितला. फोन 12पर्यंत मग आईकडे गेलो. मग मित्राने कॉल केला काय ॲडमिशनचं बघायचं. मग काय मग नाश्ता केला. आणि पसारा आवरायचं म्हणजे झाडू, भांडी आणि किचन स्वच्छ करायचं. सध्या तरी संकल्प करतोय, बाबड्या करतोय, कारण कार्तिकचा क्लास असू संध्याकाळी. जोपर्यंत तुझं कॉलेज चालू होत नाही तोपर्यंत त्याचं रिॲक्शन बघा त्याचं. बाबडं दाखवत होतो. जोपर्यंत तुझं कॉलेज चालू होत नाही तोपर्यंत, नंतर मग बघूया. चला आता मी जेवू. सगळ्यांना फुगडे सल्ला, तुमच्याकडे टाईम आहे तर 12वीचा अभ्यास करा, प्लीज करा. फर्स्ट क्लास मार्क आणा. नाही तर मग ज्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत नाही. जसं आता तुझ्यासोबत होतं. फिरून काही नाही. 11वी फिरली झाली ना, 11वी बस झाली ना. म्हणून मी तुला सांगत होते बाबडी, वेळ गेली का मग पस्तावा येईल तुला. आणि तसंच तुला आता होतंय, कारण तुझं मनासारखं कॉलेज झालं, बस झालं, फेल झाले. मग आता कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत नाही तर मग आता कसा करतो? भेटल ना कुठं काय होणार आहे. संकल्पला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सोमयमध्ये पाहिजे होतं बरोबर तुला. ज्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन पाहिजे होतं, पर्सेंटेजमुळे त्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे. ते स्पोर्ट्स कोटाने भेटतंय, पण स्पोर्ट्स कोटा तेवढं बस नाही ना. सी ई टीची एक्झाम आहे, मग पर्सेंटेज आहे. ओके, सी ई टीची एक्झाम पण दिली नाही तू. ठीक आहे, देऊया आता. परत ऑनलाईन फॉर्म निघतील ना, त्यावेळेस देऊया. ठीक आहे, तर चला बघूया. आता 2-3 कॉलेजमध्ये गेलेलं आहे. कुठे ना कुठं त्याचं ॲडमिशन नक्कीच होईल. खरं बाबड्या, पण त्याला पाहिजे होतं सोमया कॉलेज. तिथं पर्सेंटेजमुळे त्याचं ॲडमिशनचं थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. पण बघूया, प्रयत्न करू, कारण संकल्प स्पोर्टमध्ये खूप चांगला आहे. तर स्पोर्ट त्याच्यामुळे जर झालं ॲडमिशन सोमयामध्ये तर त्याचं वेल अँड गुडच आहे ना बाबड्या. नाही तर मग कल्याणमध्येच. चला माता जेवण कर. काय चला माता जेवण करते. कार्तिक कोणासोबत तरी फोटो बोलते. चला जेवण. आता चार्जिंग लाव यार. ओके, हां लावते चार्जिंगला. तर आता जेवणाची तयारी चालू आहे. संकल्प जेवतोय आणि कार्तिकला अजून भूक नाही आहे. जेवण कर. मग दूध पिशील? हां चला आता मग जेवण करून घेऊ. तर
चला संकल्प जेवण करतोय. आता माझं पण जेवण व्हायचं बाकी आहे. आणि कार्तिक जेवण नको बोलतोय, त्याला दूध वगैरे काहीतरी खाल्लं असेल त्याने तिकडे माझ्या सासूंकडे. तर सध्या तरी आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.